अरे बाबा माझा व्याप येतो, माझी कामं आहेत, मी बघतो. ते करून टाक. 29 नंबरचं मी बघतो. काय नाही नाही, ते 30 नंबरचं डिपॉझिटचं काम पहिले करून घे. हा ठेवू का? ठेवतो. 1 महिन्याचं भाडं सोसायटीला. बर. आणि 3 महिन्याचं भाडं मला. तुम्हाला 3 महिन्याचं भाडं का? घर कोण देत आहे तुम्हाला? या. घर मालक. तसं नाहीये ते. हे पहा, घर मालक फक्त घर विकत घेतो, ते भाड्याने देतो कोण? आम्ही. 1 महिन्याचं भाडं सोसायटीला आणि 3 महिन्यांचं भाडं तुम्हाला, म्हणजे 4 महिन्यांचं भाडं एक्स्ट्रा झालं ना. नियमच आहे तो. असा नियम काय कुठे लिहिलाय का? आपल्याकडे लिहिलेले नियम पाळत नाहीत, न लिहिलेले नियम इमानदारीत पाळतात. कळलं? अरे हा आठवलं, कुत्रा पाळायचं नाही. बर. मटण खाता का हो तुम्ही? हो हो. वा छान. बंद करायचं. वर्षभर मटण बंद. इकडे चालत नाही, मटण घरात बनवायचं नाही. आणखीन एक सांगतो, गाडीचं पार्किंग फक्त एकाच गाडीचं मिळेल. दुसरी गाडी असेल तर बाहेर पार्किंग करावं लागेल. पार्किंग महाग आहे. नाही नाही नाही, आमच्याकडे गाडीच नाही. पण मी काय म्हणतो, त्या पार्किंगच्या जागेत मी कधी कधी झोपलोच चालेल ना? जागा महाग आहे म्हणून म्हटलं वाया झालं नको. तुम्हाला घर नाही घ्यायचंय का? घ्यायचंय ना, घ्यायचंय, घर घ्यायचंय. पण एक प्रॉब्लेम आहे, आम्ही पैसे कॅश मध्ये देऊ. चालतंय. चल चल. हो तिकडे. अच्छा ठीक. चल. या दाखवतो. तुम्ही तर म्हणाल होता रस्ते छान आहे म्हणे. अहो, सगळे खड्डे आहेत. काय फक्त या पावसाळ्यापुरते झालेत का ते? हा हा, एवढे चांगले असतात रस्ते, एकदम स्वच्छ. ओ या इकडे. ह्या घराचं 20,000 रुपये भाडं. बालू ड्रायव्हिंग मध्ये 25,000 रुपये आहे. मी स्वस्तात करून दिलंय तुम्हाला. पण का हो, इथे तर काहीच नाही. हा मग आपलं सामान आपण घेऊन यायचं. नाही नाही, पण तुम्ही काय बोलले होते की सगळं काम केलेलं आहे, फर्निचर नवीन बनवलंय, दारं आणि खिडक्या व्यवस्थित केल्यात असं बोललो होतो मी. हो, आत नळाला पाणी नाहीये. तुम्ही म्हणाला होता 24 तास पाणी असेल. आहे 24 तास पाणी टाकीमध्ये. कुठे टाकी? टाकीवर, टेरेसवर. हो, पण घरात पाणी नाही, त्याचं काय? अहो असं काय करता येतं ना. रोज सकाळी 6 वाजता पाणी येतं. अर्धा तास असतं, पण फोर्स फुल असतो. हो काय हो, कलर नवीन लावलाय म्हणे. केलंय ना, मागच्या दिवाळीतच तर केलं. हे काय स्टाईल पण आहे. टाईल्स स्टाईल नवीन आहे त्याची. काय नाही. हो काय करताय काय तुम्ही? नाही हो, वास्तूच्या हिशोबाने बघत होते. हा दोष येतो या घरात. दोष? हो हो. काय बोलताय तुम्ही? तुमच्या आधी इकडे जे साहेब राहायचे ना, क्लार्क होते, आले तेव्हा तिथे राहायला लागल्यानंतर मॅनेजर झाले, मोठा फ्लॅट घेतला त्यांनी. काय हो हो, राशीवर असतं ते. आता तुम्हाला सांगते, फार छोट्या छोट्या गोष्टींचा फायदा होतो. कसं सांगू तुम्हाला, आता
हे दार या इथे दाखवते तुम्हाला. हा दरवाजा उत्तर दक्षिणे. हो 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 हो. हो तर सिंह राशीला उत्तर दक्षिण चालत नाही, पूर्व पश्चिम लागतं. ही खिडकी. हो काय करताय तुम्ही? आग्नेय दिशेकडे. आग्नेयकडून येणारा वारा हा केरळचा असतो आणि वायव्येकडून येणारा वारा हा गुजरातचा असतो. केवढा अभ्यास हो यांचा. हो. चीन. काय? चीन मध्ये होती ती हे सगळं शिकण्याकरता. चीन? हो. तुम्हाला सांगतो चीन मध्ये लोक डॉक्टरकडे नाही जात आजारी असले की. मग ते काय करता वास्तुशास्त्रज्ञाला बोलवतात, मग तो घरातले सगळे दोष काढतो. त्या काय करताय? ते चीन. चीन. हो बघावं लागतं, गरजेचं आहे हे. हो हो. आता ही सोसायटी का हवी आहे आम्हाला, तर मतलई वारे ज्या दिशेने वाहतात त्या दिशेला सोसायटीचं तोंड आहे. ही खिडकीच बघा ना, या खिडकीत उभं राहून जर तुम्ही नमस्कार केलात तर इथे उभं राहून थेट तिरुपतीच्या बालाजीला नमस्कार केला जातो. काय सांगताय? आता तुमच्या ऑफिसचा दरवाजा बघा, पूर्व पश्चिम आहे. हा असेल असेल. असेल नाही आहे. तुम्ही ना कलशात नारळ ठेवला पाहिजे, भरभराट होईल तुमची. ठेवलाय घरी ठेवलाय की. हा पण एक गोष्ट तुमच्याकडे बघून मी सांगू शकते, त्या कलशातलं पाणी काय तुम्ही रोज बदलत नसाल. नाही रोज कुठे. मग नक्की व्हायरलचा त्रास झालेला असणार घरात. हो हो. 2 महिन्यापूर्वी माझं अख्खं कुटुंब ऍडमिट होतं, आजारी होतं व्हायरलच्या त्रासाने. बर आता अजून एक गोष्ट सांगा, तुम्ही घरात गौरी बसवता? हो दरवर्षी दरवर्षी. हो ना, मग बायकोला सांगा नीट ठेवलेल्या नाहीयेत त्या. अहो सण झाला म्हणून काय कशाही ठेवायच्या का काय? हो तुम्हाला तुमच्या धंद्यावर परिणाम नाही का जाणवत त्याचा? जाणवतो ना. मग अहो केवढी मंदी आहे इस्टेटच्या धंद्यामध्ये. गौऱ्या नीट न ठेवल्यामुळे हा दोष निर्माण होतो. हो हे गौरी कनेक्शनच आहे. हो. चीन. चीन? हो. नाही नाही मी आधी घरी गौऱ्या गौऱ्या बघतो पहिले जाऊ. ए बायको, अरे टीव्ही कसली बघते? दार उघड ना. हो उघडते ना. आली म्हणजे उघड पटकन. अहो काय झालं? तो टीव्ही बंद करा आधी. टीव्ही बंद करा आधी. काय झालं? काय झालं म्हणजे? ही पद्धत आहे ठेवायची? ही पद्धत आहे? अगं गौऱ्याच्या गौऱ्या अशा ठेवतात का? धंद्यात मंदी नाही येणार का? काय गौरी माते, काही चुकलं मुकलं क्षमा कर बाई, पण धंद्यात मंदी नको. खरंच चुकलं मुकलं क्षमा कर. माझंच. अरे त्याला 3 भाडे पाहिजेत. काय मजा आहे काय? हे बघ तुला सांगून ठेवत्या, हे एजंट लोकांना अजिबात डोक्यावर चढवून ठेवायचं नाही. एकतर तिसऱ्याचं घर चौथ्याला भाड्यानं देऊन पैसे कमवतात, त्यात यांची कसली दादागिरी? अरे नसते. हो शुक. ओ शुक. दार उघडा ना. तुम्ही म्हणाला तसंच झालं. म्हणजे मी घरी गेल्यावर बघितलं ना, तर खरंच माझ्या बायकोनी गौऱ्या आडव्या ठेवल्या होत्या. हो डाऊन नाही होणार धंदा. फार मोठं काम केलं तुम्ही माझं. पण फक्त तुमच्यासाठी. फक्त तुमच्यासाठी. फक्त माझ्यासाठी. नाही तर 5,000 रुपये घेते ती एका सल्ल्याचे. 5? चीन वरून फोन येतात तिला सल्ल्यासाठी. चीन? फोन रोज. 5,000? हो मग एक काम करा ना, तुम्ही इथेच ऑफिस टाका की. तुम्हाला सांगतो मस्त रिस्पॉन्स मिळेल.
विद्या आहे ती. आम्हाला काय त्याचा पैसे कमवायला वापर करायचा नाहीये. कसं आहे ना, लोक छोट्या छोट्या गोष्टी नीट करत नाहीत आणि मग त्रास भोगावा लागतो. आम्हाला ना त्यांचे त्रास दूर करायचे. बाकी काय, देवानी खूप दिलंय आम्हाला. अरे वा, काय बिझनेस काय आहे तुमचं? बिझनेस हा हा. अहो मी फक्त बिझनेसचं बोलतो. अहो नाही, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या मनात पण तसं. वडिलांची आठवण आली तिला. हो, वारलेत का ते? नाही हो, फडके ज्वेलर्स नाव ऐकलं? म्हणजे काय, केवढ्या शाखा आहेत त्यांच्या? त्यांची ही मुलगी इथे राहणार आहे. त्यांची मुलगी इथे राहणार आहे. इथे 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 राहा. आम्ही पळून जाऊन लग्न केलं. पळून जाऊन लग्न केलं? तुम्ही पळून जाऊन लग्न केलं? कोणालाच सांगायचं नाही. फक्त 1-2 महिन्यांचा प्रश्न आहे, मग घरचे येतील. समजा नाही आले ते तर येतील ना. येतील. काय लग्नाला विरोध नाहीये त्यांचा. घ्या मग काय मला त्यांचा बिझनेस सांभाळायला लावतात. म्हटलं आपल्याला जमणार नाही, आपल्याला नाही जमणार. काय आज बिझनेस सांभाळायला म्हणतात, उद्या घर जावई हो म्हणतील. हो म्हणायचं मग आपण. अशी संधी सारखं नाही मिळत. आपण पटकन हो म्हणून टाकायचं. पटकन हो. काय पटकन हो म्हणाला ना, किंमत कमी होते स्वतःची. म्हणून मी पटकन हो नाही म्हणालो. 2-3 महिने जरा ताणून बघू म्हणतो. मग नंतर सगळं आपलंच आहे. वा वा वा, मला वाटलं फक्त मॅडमच हुशार आहे. नाही तुम्ही पण हुशार. एक काम करा, 2 महिने आम्हाला जरा सांभाळून घ्या. मग आयुष्यभर मी सांभाळून घेतो ना तुम्हाला. काही प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही तर हवं तर मी पल्लवीला सांगतो तुमच्या घरातले काही प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व्ह करायला. हो, खरंच सांगा मॅडमला घरी यायला एकदा. म्हणजे त्या माझ्या घरी आल्या ना की माझे खूप प्रॉब्लेम सुटतील. तर तुम्ही एक काम करा ना, हवं तर डिपॉझिट भरूच नका तुम्ही. काय क्या बात आहे, व्हेरी गुड. ठीक आहे. हा काय झालं? आपल्यालाही घर नको. घर नको का नको? का नको का? मैत्रिणीचा फोन आला होता. ती म्हणाली इथे सगळीकडे 30,000 रुपये डिपॉझिट सांगतात आणि आपल्याकडे 50,000 रुपये मागतात. असं काय करता? मी नुसतं बोललो. मी घेतलं कुठे डिपॉझिट तुमच्याकडनं? आणि आपलं ठरलंय ना आता डिपॉझिट नाही घ्यायचं म्हणून. एक काम करा, हवं तर आणखीन 2 महिन्याचं भाडं सुद्धा देऊ नका. मग तर झालं. आपलं ठरलं आता. आमचं ठरलंय बरं का, डिपॉझिट नको म्हणून ठरलंय आमचं. हा, आणि ऐका ना, हो मी तुम्हाला मोठ्या भावासारखं आहे की काय झालं? मी म्हटलं तुमच्या भावासारखं आहे. काय झालं? म्हणून तर तिला तिच्या भावाची आठवण आली. म्हणजे भाऊ आहे आहे? काय, तिच्या भावाचा आमच्या लग्नाला होता विरोध. अरे का? तिचे वडील अर्धी प्रॉपर्टी आमच्या नावावर करणार होते ना. मी तशा वाटणंच झालं होतं ना, पण मी म्हणाल नाही, एक पैसा नको मला त्यात. नाही, कशाला असं बोललात तुम्ही? उद्या खरंच त्यांनी तुमचं ऐकलं म्हणजे मग? असं काही होत नाही. असं काही होत नाही. फक्त तुम्ही एक काम करा, मला जरा मदत करा आणि 2-1 महिने सांभाळून. ते मी बघतो, काळजी नका करू तुम्ही. फक्त मॅडम ना माझ्या घरी एकदा यायला सांगा प्लीज. येणार आता. या तुम्ही बहीण मानलं ना तिला, आता राखी घेऊन येते की नाही बघा तुमच्याकडे. वा वा, तुम्ही एक काम करा ना, हे बघा या फ्लॅटची ही आणखीन एक चावी आहे आणि ठेवा तुमच्याकडे. तुम्हाला जेव्हा राहायला यायचंय ना तेव्हा या. आलो. आलात राहायला? हा, सामान कुठे? सामान नाही आमच्याकडे, पळून आलो ना आम्ही. आता घेऊ एक एक करून सामान. नाही कशाला, माझ्याकडे आहे की. माझ्याकडे जेवढं सामान आहे मी देतो तुम्हाला. हा, अरे वा, अरे वा वा वा, चांगली गोष्ट आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, कोणाला सांगू नका ती कोणाची मुलगी. नाही 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 सांगणार, अजिबात सांगणार नाही कोणाची मुलगी आहे. फडके म्हणालात ना तुम्ही? नमस्कार. आजची ब्रेकिंग न्यूज. सुप्रसिद्ध फडके ज्वेलर्सचे मालक सुनंदन फडके हे कार अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना ICUत दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी त्यांच्या मेन शोरूम वरून घरी जाताना हा अपघात
अपघात झाला. ज्या ट्रकने धडक दिली तो ट्रक ड्रायव्हर फरार असून फडके यांच्या ड्रायव्हरची प्रकृती चिंताजनक आहे. अहो, यांचीच मुलगी आपल्या घरी येणार होती ना? आता नाही येणार ती. अहो, आता तर ती येणार नाहीये ना. मग माझ्या भावाला बोलवू का जेवायला? त्याला खूप आवडते हो बासुंदी. कर फोन त्याला. आणि ती बासुंदी आहे ना त्याच्या नरड्यात घाल. बासुंदी भावाला खायला घालते. तोंड करू नको लगेच. नवऱ्याला विचार ना बासुंदी हवी का? गाडीची ठोकली ना डायरेक्ट माणूस बाहेर. किस्सा. काय झालं? तुमच्याकडे कोण गेलं बिलं तर नाही ना? अहो, आता मी फोन केला. काय कोणाला काय झालंय? नाही काही नाही. अगं पाणी आण त्यांच्यासाठी जरा. हा जा. तुम्ही बसा ना प्लीज. तुम्ही बसा ना. बस. तुम्ही येता का? मी आलो सर. काय झालं? हो, आता मी फोन करून बसले. तुलाही फार खाई ना फोन करायची. तुम्हीच म्हणाले फोन कर. हा बरं ठीक आहे. बघ मला काय वाटतं, अशा परिस्थितीमध्ये ते जेवतील असं नाही वाटत मला. का हो? तिच्या चेहऱ्याकडे बघून तर वाटत नाही की तिचे बाबा ऍडमिट आहेत म्हणून. सुप्रसिद्ध फडके ज्वेलर्सचे मालक सुनंदन फडके हे कार अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी त्यांच्या मेन शोरूम वरून घरी जाताना हा अपघात झाला. ज्या ट्रकने धडक दिली तो ट्रक ड्रायव्हर फरार असून फडके यांच्या ड्रायव्हरची प्रकृती चिंताजनक आहे. मला वाटतं तुम्ही आता घरी जायला हवं. लगेच नाही. बसा थोडी. बसा. पण तुम्ही घरी जायला हवं होतं. हो, गेलो होतो. ना तिचा भाऊ म्हणाला की या घरात पाय नाही ठेवायचा म्हणून. तर चालती हो असं भाऊ बोलला तिचा. दिवसभर रडत होती बिचारी. अजूनही रडतायत त्या. शांत. तेच आता म्हटलं तुमच्याकडे घेऊन जाऊ, तेवढंच जरा शांत वाटतं ना. दिवसभर खाल्लंय नाही. हा मी नाही. असं नाही करू. खावं काहीतरी आपण. हा अगं तू जरा. नाही आणेल ती काहीतरी खायला आणेल. तरी मी बाबांना सांगत होते उत्तर दक्षिण दरवाजा नको, पण त्यांनी ऐकलंच नाही. आणि दरवाजावर नारळ लावला होता, तो पण लाल कपड्यात बांधून असा वर. अरे देवा, हे काय? हो नारळ. अहो बाबांनी पण असाच बांधला होता आणि ते पण लाल कापडातच. हे असं बांधायचं नाही, फारच अशुभ आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही चिमूटभर कापूर, मूठभर तांदूळ त्याच्या सहित बांधा, पण पिवळ्या कापडात. अहो हे काढा, हे आत्ताच्या आता काढा. हे अहो काय बघताय, काय काढा. मी काढतो. काढा. हा हे बघा, आता ह्याच्यात चिमूटभर जे काही टाकायचं आहे ना मी टाकतो. मला फक्त अजून काही इलाज असेल तर सांगा ना सर. अजून हे काय? अहो झोपतो रात्री मी तिकडे. सेठी आहे ती आमची. अहो पण असं अग्नेकडून येताना नको इथे. नको. नाही. हा अजून. हे काय? अहो इथे बायको झोपते माझी. ही दुसरी सेठी आहे. काढावं लागेल. ही पण काढायला हवी. बर. हा अजून काय करायचं? आओ सोफा. मग सोफा नको. कोण ठेवतं इथे? नको. वा काय प्रसन्न वाटतंय नाही. कसं आहे, माणसाने आदनमधनं वास्तुशास्त्राप्रमाणे वागायला पाहिजे. वास्तुशास्त्र? तुमच्या वास्तुशास्त्राच्या नादात माझं सगळं घर रिकामं
माझी बासुंदी. हे सेलिब्रेशन तिप्पट कमिशन घेतो ना, मग तिप्पट कमिशन द्यावं पण लागेल. पण पहिले तुला सांगू, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त दलालाकडून दलाली घेता आली पाहिजे. आयुष्य अजून सुंदर होईल रे. फक्त ना घरासमोरच्या रस्त्याची कामं झाली पाहिजेत. उद्याच